मॅच खेळायचे आहेत. त्याच्यानंतर प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर मान्यवर आपले आमदार मंगेशजी कुडाळकर हे पण इथे उपस्थित राहणार आहे व त्यांच्या सचिन चला आपण दुसऱ्या सामन्याकडे लागलीच वळूयात. आता दुसरा सामना मात्र आपल्या भेटीला जर पाहिलं तर एच.जी. वॉरियर्स त्यांचा विपक्ष LL44. एच.जी. वॉरियर्स हा संघ मात्र नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करीत असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीचे दोन बॅटर्स जर आपण पाहिले तर एका बाजूला चिन्मय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं मनन हे दोन फलंदाज. 1-2 मिनिटं सर थांबा. सामन्याला सुरुवात करा. गोलंदाजीसाठी मात्र विश्वास दाखल झालेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. या दरम्यान मात्र सन्मान दिलाय. हलकतच्या हाताने मात्र पुश करो आणि खुश राहू अशा पद्धतीचा हा फटका. एक धाव मात्र तिथे परिपूर्ण केली जाते. धावांचा श्री गणेश आपल्याला पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळतोय आणि नक्कीच सकाळच्या मला वाटतं असं सळसळत्या असं उन्हामध्ये मात्र नेहरूनगर विभागातीलही सळसळते तरुण आजच्या दिवसाचा मात्र क्रिकेटचा आनंद घेत असताना आपण नक्कीच पाहत आहोत. शिव फाउंडेशन क्रिकेट क्लब आयोजित नेहरूनगर प्रीमियर लीग 2026 हे शानदार आयोजन आपल्या बेटीस प्रोलिंगचा आनंद घेऊ शकता. आजच्या या दिवसातील मात्र हा दुसरा सामना. ऑन स्ट्राईक मनन असतील. पाहावं लागेल. एक लेजेंडरी खेळाडू आहे तर गोलंदाज विश्वास पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी. यावेळी मात्र ऑफ कटरचा मारा ड्राईव्ह करायचा होता. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण तिथे मात्र डायरेक्ट हिट असता तर नक्कीच तो सुपर हिट असता. परंतु खूप चांगले एफर्ट्स. यष्टीरक्षक थोडेसे यष्टांच्या क्लोज जर आले असते तर कदाचित हा गडी बाद झाला असता. परंतु थोडेसे दूरवर ते देखील राहिले. एक धाव तिथे मात्र परिपूर्ण केली जाते. पहिल्या 2 चेंडूवर मात्र 2 धावा वसूल करीत असताना गोलंदाज विश्वास तिसरा चेंडू घेऊन या दरम्यान मात्र कट करण्याचा प्रयत्न दिशा देण्याचं काम मात्र तिथे केलंय. 2-2 क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करीत असताना तिथे मात्र 2 धावा परिपूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनिशी मात्र संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. LL44 हा संघ यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा हा चेंडू इथे मात्र चेंडूने हुलकावणी दिलाय. तदनंतर मात्र काय फिल्डिंग केलंय त्या क्षेत्ररक्षकाने. पहिल्या 4 चेंडूवर पहा प्रभावित केलंय. इनर सर्कल मध्ये मात्र दुसऱ्या चेंडूवर त्याने खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि तदनंतर मात्र डीप मध्ये लॉंगॉनच्या दिशेला मात्र खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करत असताना गोलंदाज विश्वासचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. म्हणजे उमर बचपन की ओर दिल बचपन का असंच काहीसं चित्र.
दोन्ही यंग खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केल्या, परंतु इथे येतो एक आकर्षक क्रॅकिंग स्ट्रोक. 4 धावांकरता फलंदाज मननच्या बॅट मधून आलेला हा पहिला मोठा फटका. खूप चांगल्या पोझिशन मध्ये आले, चेंडूला आपल्या मात्र शरीरापर्यंत येऊन दिलं गेलं आणि त्यानंतर मात्र मिड ऑफला क्लिअर करत असताना लॉंग ऑफच्या दिशेने मारलेला हा एक महत्वपूर्ण चौकार. पहिल्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते आणि इथे मात्र पिचिंग थोडीशी लांब खेचत असताना 3-3 क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करीत असताना चेंडू अडवतील का, परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल चपळ असं क्षेत्ररक्षण. 3 धावा मात्र रोखू शकलेले नाहीयेत. जबरदस्त एफर्ट्स, अंतिम क्षणी मात्र खूप चांगले एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. षटकाची होते समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 12 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक षटक आणि 12 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विश्वास यांनी मात्र पहिल्या 4 चेंडूवर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली होती, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर मात्र 7 धावा खर्च करीत असताना धावसंख्या 12 आपण धावफलकावर पाहू शकता. नव्याने आलेले गोलंदाज मयूर आले पाहावं लागेल. म्हणजे या संघाची जर जर्सीचा विचार केला 2008 मधील पहिल्या पर्वाचा विजेता राजस्थान रॉयलची आठवण कुठे ना कुठे येते. नक्कीच खूप चांगल्या पद्धतीचं हे शानदार आणि दिमागदार आयोजन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. खूप चांगले जर्सी, ट्रॅक्स, टी शर्ट्सने मात्र सर्व खेळाडू सज्ज असतील ही स्पर्धा खेळण्यासाठी. सामन्याला होते सुरुवात आडव्या बॅटच्या सहाय्याने मात्र फटका सजवत असताना मनन तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करीत असताना थोडीशी मिसफील्ड आणि मिसफील्डचं रूपांतर मात्र 2 धावांमध्ये होत असताना धावसंख्येचा धावफलक 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मात्र इथे शॉर्ट असेल. या दरम्यान मात्र मनने हा फटका खूप चांगल्या पद्धतीने सजवलाय खरा, परंतु क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करू शकलेले नाहीयेत आणि ते मात्र मननला मात्र मैदान सोडावं लागतंय. खूप चांगल्या पद्धतीचा लेग कटरचा मारा इथे मात्र गोलंदाज मयूर यासकडून आपल्याला पाहायला मिळाला आणि एक जबरदस्त विकेट आपल्या नावे करीत असताना बॅटर मात्र सुधीर मैदानाच्या आतमध्ये आपण नक्कीच पाहू शकता. या स्पर्धेकरता काही विशेष नियम आहेत. प्रत्येक संघातील मात्र ज्येष्ठ खेळाडू विशिष्ट क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचबरोबरीने गोलंदाजी करताना आपण पाहू शकता. सुधीर आलेले फलंदाजीसाठी मात्र दुसऱ्या क्रमांकाचं षटक मात्र खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असताना गोलंदाज मयूर मनन सारखा एक मोठा अडथळा त्याने देखील बाद केलाय. पाहावं लागेल 5 षटकांचे सामने असतील. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये 80 धावांचा एक उच्चांक मात्र टायगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीने हा मात्र चेंडू हाताळत असताना कट करण्याचा प्रयत्न केला, थोडंसं मिसटायमिंग आउटसाइड एज आणि तदनंतर मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते.
धावसंख्येचा धावफलक जर पाहिलं तर 14 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. तीन चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक असेल या षटकामध्ये. या दरम्यान मात्र ऑफ कटर्स काय जबरदस्त असा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्णपणे उभं ठेवलंय, शांत ठेवलंय आणि एक प्रॉपर ऑफ कटरचा मारा इथे मात्र गोलंदाज मयूर. या दरम्यान मात्र हेलिकॉप्टरचा फटका बाहेर काढत असताना चांगलं क्षेत्ररक्षण पाहावं लागेल तिथे. महत्वपूर्ण विकेट्स, एक जोरदार अपील मैदानाच्या हातमध्ये, परंतु पंचांचा इशारा. पंचांनी मात्र हे अपील फेटाळून लावलंय, परंतु काय जबरदस्त एफर्ट्स तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 15 या धावसंख्येवर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मयूरने काय षटक हाताळलंय, म्हणजे कोणताही मोठा फटका दिलेला नाही आतापर्यंत. म्हणजे आज सकाळच्या सत्रामध्ये हे पहिलं षटक असेल जिथे कोणतीही दुहेरी धाव आलेली नाहीये, चौकार आलेला नाहीये, षटकार आलेला नाहीये. प्रॉपर ऑफ कटर, लेग कटरचा मारा करतायत, चेंज ऑफ पेस सुद्धा करतायत. एक प्रॉपर गोलंदाज कसा असावा तर नक्कीच त्यामध्ये मयूरचं नाव घेतलं जाईल. या दुसऱ्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू असेल आणि यावेळी मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न करत असताना लेग स्टिकच्या बाहेर पंच मात्र आपले दोन्ही हात समांतर आणि धावा मिळतील अवांतर. एक धाव मात्र स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त असा जोश, खेळीमेळीचं वातावरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आडव्या बॅटच्या सहाय्याने काय जबरदस्त फटका खेचलाय मी म्हणेन, परंतु तिथे क्षेत्ररक्षक हजर होते. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव तिथे मिळेल. होते 2 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावर लगावली जाते. एक गडी बाद 17. प्रथम फलंदाजी करत असताना LL44 हा संघ दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत प्रभावी मारा केलाय. म्हणजे कोणतीही मोठी संधी दिलेली नाहीये फलंदाजास, पाहावं लागेल. जवळजवळ 4-4 संघ मात्र दुसऱ्या क्रमांकाकरता झुंजत असताना रन रेट हा नक्कीच महत्वाचा फॅक्टर राहील. गोलंदाजीसाठी मात्र निशांत आलेत. हा तोच निशांत आहे नक्कीच ज्याने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. या संघातील एक महत्वपूर्ण खेळाडू म्हणून ज्याचा उल्लेख केला जाईल. निशांत आलेत तिसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी. नक्कीच सुधीर ऑन स्ट्राईक असतील आणि नक्कीच या षटकामध्ये धावा जमाव्या लागतील, कारण एक थोडीसं खेळपट्टीचा विचार केला. खूप चांगली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते फलंदाजांकरता. यावेळी मात्र ऑन साइडला फटका खेळत असताना मात्र सुधीर
चेंडू काही मिडल झालेला नाहीये. येतोय डॉट बॉल. निशाने एक फिजिकली खूप फिट खेळाडू दिसत आहेत. खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगले गोलंदाज देखील दिसत आहेत. पाहावं लागेल. यावेळी मात्र आखूड टप्प्याचा चेंडू हाताळत असताना आवाक्याच्या बाहेर येतोय वाईड बॉल. धावसंख्या मात्र एका धावसंख्येने पुढे सरसावेल. 18शी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे, परंतु कोणताही खेळाडू तिथवर पोहोचणार नाहीये. परंतु चांगले क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव मिळणार आहे. धावसंख्येचा विचार जर केला गेला तर 19 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी संत सुरुवात मी म्हणेन. कोणताही चौकार अथवा षटकार आपल्याला पाहायला मिळालेला नाहीये. हॅलो हॅलो हॅलो, आवाज नाही ते. आर्यन आभाळे यांचं देखील ही स्पर्धा पाहण्यासाठी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष असं स्वागत असेल. पप्पांच्या वतीने त्याचं हार्दिक स्वागत. या दरम्यान मात्र मोठा हिट, परंतु फलंदाज इथे बाद होतील. एक महत्वपूर्ण गडी मात्र तंबूच्या दिशेला. चिन्मय मात्र इथे स्वस्तात माघारी परततोय. एक महत्वाचा बॅटर या संघामधील, परंतु मोठी धावसंख्या मात्र उभारण्यात चिन्मयला देखील येते अपयश. अतुल मात्र फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना 19 या धावसंख्येवर हा दुसरा झटका बसतोय. रणरेट मात्र नक्कीच थोड्याशा संत गतीने पुढे सरसावत असताना LL44 हा संघ, आणि हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी नक्कीच अनिवार्य असेल. या दरम्यान मात्र काय टप्पा हाताळलाय. क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर इथे मात्र केला जातोय. क्रिकेट कोणत्याही काळामध्ये खेळला जावं, मग तो भूतकाळ असो, भविष्यकाळ असो, वर्तमान काळ असो, परंतु यॉर्कर चेंडूचा कोणताही तोड नसणार नाहीये. तो चेंडू इथे मात्र हाताळत असताना गोलंदाज एकदम प्रॉपर मिसाईल गाइडेड हा चेंडू. बॅटर सुधीरला इथे सुद्धा मात्र खूप चांगली फलंदाजी करावी लागणार. यावेळी मात्र मोठा हिट, परंतु फटका फसलाय. चेंडू हवेत जरूर आहे, परंतु नो मॅन्स लँड मध्ये. आणि तदनंतर मात्र 2 धावा घेण्याचा विचार शेवटच्या क्षणी, आणि 2 धावा मात्र इथे परिपूर्ण केल्या जातील. धावसंख्या मात्र 2 धावांनी पुढे सरसावते 22 या धावसंख्येवर. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. या दरम्यान मात्र काय हिट लगावलाय, जबरदस्त असा फटका, परंतु तिथे मात्र व्हॉलीबॉल टाईपने तो क्षेत्ररक्षक चेंडू षटकाराच्या दिशेला मात्र पास करतोय. येतो एक महत्वपूर्ण फटका 6 धावांकरता. सुधीरच्या बॅट मधून आलेला एक खणखणीत षटकार, 6 धावा होते. इथे 3 षटकाची समाप्ती, आणि धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 या धावसंख्येवर. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल, पाहावं लागेल. म्हणजे 50 ते 60च्या आतमध्ये टार्गेट असणं फार गरजेचं असेल. 28 अशी धावसंख्या. गोलंदाजीसाठी मात्र अमोल दाखल झाले. 2008 साली भारतामध्ये मात्र
प्रथमतः इंडियन प्रीमियर लीग IPL ची सुरुवात झाली आणि तदनंतर मात्र भारताच्या गल्लोगल्ली शहरोशहरी गावोगावी मात्र प्रीमियर लीग स्पर्धा आपण प्रत्येक वेळी पाहत असतो. तसंच एक देखणं आयोजन आपण कुर्ला विभागात महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आपण ही स्पर्धा मात्र पाहत आहोत. फुलटॉस चेंडू होता, थोडेसे निराश असतील डगआउट मात्र थोडंसं निराशेचं असं वातावरण. कारण ह्या चेंडूवर त्यांना 6 धावांची अपेक्षा होती, परंतु धावा कशाही होत ते येणं फार गरजेचं होतं आणि 4 धावा इथे मात्र वसूल करीत असताना बॅटर अतुल. धावसंख्या आता मात्र खूप चांगल्या वेगाने पुढे सरसावते. 32 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करत असताना LL44 हा संघ. पहिल्या 2 षटकात धावा येत नव्हत्या, परंतु आता मात्र धावा येऊ लागल्या आहेत. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा पाहावा लागेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत काय असेल आणि ते मात्र जर नो नसेल तर फलंदाज बाद असतील. बघा बॅटर सुद्धा बरेचसे पुढे झाले होते आणि चेंडू सुद्धा थोडासा डीप होत होता, त्यामुळे नक्कीच फलंदाज इथे बाद असतील. अतुलला मात्र मैदान सोडावं लागते. त्याच्या जागा करण्यासाठी मात्र गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एक खूप चांगला फटका त्याने देखील सजवला होता. पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र एक सॉफ्ट डिसमिसल मी म्हणाल, कारण फुलटॉस चेंडू तो देखील होता, परंतु या चेंडूवर मात्र मोठा फटका मारण्यात त्यांना अपयश आलं. चौथं षटक मात्र मार्गस्थ आहे. गोलंदाज अमोल, नव्याने आलेला बॅटर मात्र गौरव व्यास. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळाला. जोरदार अपील तिथे पाहायला मिळते, परंतु पंचांचा इशारा. हा चेंडू वाईड बॉल. वाईट बॉल अतिरिक्त चेंडू मात्र हाताळावा लागणार आहे आणि धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर नक्कीच पुन्हा एकदा 33 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळतोय. दुपारचं सत्र आहे आणि नक्कीच सूर्यदेव मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये आग ओततोय आणि आपले नेहरू नगर परिसरातील फलंदाज गोलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं योगदान देत असताना या दरम्यान मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट करायचा होता ऑन साईडला, परंतु येथे अपयश. परंतु कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं, ज्या पद्धतीने ते मात्र वेगाने पुढे सर्कलच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करीत असताना दोन्ही फलंदाजांना केवळ एका धावेवर रोखलंय. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला तर 34 या धावसंख्येवर 34 रन्स ऑन दी बोर्ड. चौथा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. यावेळी मात्र चेंज ऑफ पेस आणि तदनंतर मात्र जोरदार अपील. चकवा दिलाय, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीच्या मागे आपल्याला पाहायला मिळते. सुधीर यांच्या बॅट मधून मात्र मोठे फटके येणं फार गरजेचं आहे. त्याच्या संघाला तशी धावसंख्येची गरज देखील असेल, पाहावं लागेल. आणि अखेर मागच्या चेंडूवर स्लोअर वन आणि तदनंतर मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी अमोल याचकडून आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू काहीतरी वेगळा, काहीतरी निराळा आपल्याला पाहायला मिळतोय. गतीमध्ये परिवर्तन हे एक वैशिष्ट्य राहिलंय गोलंदाज अमोल याचं. यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा हा फटका आणि एक धाव तिथे मात्र वसूल केली जाते. षटकाची होते समाप्ती. 3 षटकांचा इथे मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्येचा धावफलक 35 या धावसंख्येवर 35 रन्स ऑन दी बोर्ड. आता शेवटचं षटक असेल. चार षटकांच्या समाप्तीनंतर 35 रन्स 35 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
गोलंदाजीसाठी अतुल आलेले आहेत. एक ज्येष्ठ खेळाडू ते देखील आहेत, पाहावं लागेल. हे अतिशय महत्वपूर्ण षटक असेल. आणि यावेळी मात्र सुधीरच्या बॅट मधून एक मोठा स्ट्रोक आलाय देखील आणि एक षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर यांच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. आखूटप्प्याचा हा चेंडू होता आणि शॉर्ट आर्म पूल केलाय काव कॉर्नरच्या दिशेला. एक जबरदस्त असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे एका बाजूला मात्र फलंदाज नांगी टाकीत असताना सुधीर मात्र खूप चांगल्या पद्धतीने धावसंख्येला आकार देत असताना यावेळी मात्र कट करण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. इथं डॉट बॉल फलंदाजीचे जर फुटवर्क बघितलं तर नक्कीच खूप बाहेर निघाले होते ऑफस्टिकच्या बाहेर. आणि नव्याने आलेले जे नियम आहेत मग तो पूर्ण वाईट काउंट केला जातो आणि त्या नियमाअंतर्गत हा डॉट बॉल. या दरम्यान आडव्या बॅटच्या सहाय्याने फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग रिजन मध्ये कोणताही खेळाडू नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केला जातोय. प्रेक्षकांचा मोठा कल्लोळ आपल्याला जयंतजीच्या या क्षेत्ररक्षणाकरता पाहायला मिळतोय. आणि आजची स्पर्धा आपण अशीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणार आहोत. हा जोश हा जल्लोष असाच कायम राहिला पाहिजे. 43 अशी धावसंख्या. बॅटर सुधीर यांचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने ते फलंदाजी करीत आहेत. 12 चेंडूत 20 धावा त्यांनी कुठल्या आहेत. वेल बॅट सुधीरजी. यावेळी मात्र पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पूल केलाय परंतु यावेळी सुधीरला मात्र मैदान सोडावं लागणार आहे. तिथे मात्र खूप चांगल्या पद्धतीने झेल टिपला जातोय, पकडला जातोय झेल आणि इथे मात्र सुधीरचा संपतोय खेळ. खूप चांगली कॅच तिथे मात्र टिपली जाते लॉंगच्या रिजन मध्ये. तेरा चेंडूत मात्र 20 धावांची खेळी. वेल बॅट सुधीरजी. मित्रांनो सुधीरजी यांची बॅटिंग आवडली असेल जोरदार टाळ्याचा गजर व्हायला हरकत नाहीये. खूप चांगलं योगदान. शेवटपर्यंत ते झुंजत राहिले आणि नक्कीच खूप चांगली बॅटिंग साकारत असताना हर्षद मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता शेवटचे मला वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. अतुल यांनी कमबॅक तर केलंय कारण पहिल्या चेंडूवर षटकार आणि तदनंतर मात्र पुढील 3 चेंडूवर फक्त 2 धावा दिल्यात. धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 43 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र जोरदार हिट करायचा होता परंतु काय वेगवान चेंडूचा मारा आपल्याला पाहायला मिळाला. यष्ट्यांच्या मागे खूप चांगलं काम तिथे करीत असताना यष्टीरक्षक. येतोय डॉट बॉल. आता केवळ शेवटचा चेंडूचा खेळ मात्र पहिल्या सत्रातील. काय षटक हाताळलंय गोलंदाज अतुल यांनी. पुन्हा एकदा खूप चांगलं टायमिंग तिथे पाहायला मिळते परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत आणि त्यानंतर मात्र 2 धावा इथे पूर्ण होणार नाहीयेत. रनआउट धावचीच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतंय. 5 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि LL44 हा संघ मात्र जाऊन पोहोचतोय. म्हणजे 44 संघाचं नाव देखील LL44. धावसंख्या सुद्धा 44. आपल्या संघाची एकनिष्ठ फलंदाज आहेत हा. धावसंख्या 44. वाह क्या बात आहे. संघाचं नाव पण 44 धावसंख्या पण 44. म्हणजे नावाला जागणारे खेळाडू आहेत या संघामध्ये. आता गोलंदाजी करत असताना संघाचं नाव बदला. ऑल आउट ठेवा म्हणजे समोरच्या संघाला ऑल आउट करतील. हरकत नाहीये.
चला यजी वॉरियर संघ आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर पाठवायचे आहे. क्षेत्ररक्षण सजलंय. सामन्याला इथे मात्र होते सुरुवात. 45 धावांचं मात्र विजयी लक्ष्य असेल. यजी वॉरियर संघ चला आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. अमोल आणि निशान ही मात्र सलामीवर जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. चला यानंतर मात्र होणारा सामना असेल नेहरू नगर किंग्स आणि पायनीर. नेहरू नगर किंग्स आणि पायनीर हे 2 संघ. विनंती असेल आपण लागलीच नाणेफेकीसाठी मात्र मंचाकडे संपर्क साधायचा आहे. नेहरू नगर किंग्स आणि पायनीर हे संघ. सामन्याला होते इथे मात्र सुरुवात. गोलंदाजीसाठी मात्र सागल दाखल झाले आहेत आणि नक्कीच पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असेल. 45 धावांचं मात्र विजयी लक्ष्य असेल. या दरम्यान मात्र आखूड टप्प्याचा चेंडू. तिथे मात्र काय चांगल्या पद्धतीने मात्र फटका सजवला. पहिल्या चेंडूवर 4 से करेंगे सबका स्वागत आणि स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवर आखूड टप्प्याची फेकी होती इथे मात्र. आणि पायनर्स क्रिकेट संघाचा कर्णधार. चला पायनर क्रिकेट टीम आपण लागली जायचं. इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार पाहायला मिळतो की काय. 2 आकर्षक चौकार. संतोषजी साळवी या सरांकडून मात्र नक्कीच या पुढील सामन्याचं मात्र नाणेफेक आपण करणार आहोत. संतोष सरांचं देखील हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. तर पहिल्या 2 चेंडूवर मात्र खरपूस समाचार घेतलाय बॅटर अमोल्याने. 2 खणखणीत आणि आकर्षक चौकार. प्रॉपर टायमिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. तिसऱ्या चेंडूवर आखूड टप्प्याचा चेंडू होता परंतु हा फटका मात्र मिडल ऑफ द बॅट मात्र करण्यात अपयशी ठरत आहेत. येतोय डॉट बॉल. 45 धावांचं मात्र माफक आव्हानाचं लक्ष्य असेल. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु झेल घेण्यासाठी हात मात्र पुढे आलेले नाही आहेत. क्रिकेटमध्ये फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न ठरतो अयशस्वी आणि येतोय या षटकातील हा 3रा चौकार. इथे मात्र अमोलची बॅट आत मात्र 4चा पाडा बोलू लागलेली आहे. पहिल्या 4 चेंडूवर त्याने 3 घणाघाती प्रहार केलेत. 12 धावा मात्र वसूल करीत असताना खूप चांगली सुरुवात. एसजी वॉरियर संघ 45 धावांचं विजयी लक्ष्य असेल. यावेळी मात्र मोठा हिट करण्याचा प्रयत्न. पिचिंग खूप चांगल्या पद्धतीचे हाताळले गोलंदाजाने. येतोय डॉट बॉल. नक्कीच सिली मिड ऑफला जो क्षेत्ररक्षक आहे त्याने थोडीशी काळजी घ्यायची आहे. आपल्याकडील असलेलं गार्ड जे आहे त्याने वेअर करायचं आहे. ही एक कळकळीची विनंती असेल. पाहावं लागेल. शेवटचा चेंडू. यावेळी मात्र शेवटचा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळत असताना तिथे क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील परंतु ही रेस जिंकेल तो चेंडू. आणि या षटकात आलेला हा 4था चौकार. 16 धावा मात्र आपले नावे करीत असताना अमोल 16.
4 चेंडूवर 4 चौकार या नक्कीच षटकामध्ये लगावला गेला. कालचा दिवसभरात जर पाहिलं तर प्रभसिमरन सिंगने मात्र एका षटकात 6 चौकार ठोकले होते. नक्कीच त्याची आठवण कुठे ना कुठे या षटकात होत असताना 45 धावांचं एक माफक लक्ष आहे, त्यामुळे एक चांगली सुरुवात एसजी वॉरियर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा जर पाहिली तर नक्कीच एक अटीतटीची स्पर्धा राहिली. जवळजवळ 4-4 संघ एका स्थानावर आहेत, परंतु रन रेट थोडासा डिफरंट आहे. त्यामुळे इथे विजय मिळवत असताना रन रेट हा एक महत्वाचा फॅक्टर राहील, याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच किरणजी शानबाग यांचंही विशेष असा आभार असेल, कारण आपल्या नेहरूनगर प्रभागामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असते त्यावेळी खेळाडूंकरता मात्र ते चहा पाण्याची व्यवस्था नेहमीच करीत असतात आणि आपल्या नेहरूनगर विभागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्यामार्फत वेळोवेळी केलं जातं. त्यामुळे त्यांचं हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल, विशेष असा आभार व्यक्त करतो मंचाकडून. गोलंदाजीसाठी मात्र मनन आले पाहावं लागेल. मननला इथे मात्र खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. तर पहिल्या चेंडूवर मात्र अतिरिक्त धाव खर्च करीत असताना एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा धावफलक 17 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र आडव्या बॅटच्या सहाय्याने फ्लॅट अँड फ्युरियस, इट्स अ ग्लोरियस 6 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सुरेख असा फटका बॅटर निशांतच्या बॅटमधून. आणि मला असं वाटतं की नेहरूनगर प्रभागातील निशांत एक दर्जेदार खेळाडू आहेत. निशांतने आजचा दिवस मात्र आपल्या नावे केलाय, कारण क्षेत्ररक्षण करीत असताना खूप जबरदस्त कामगिरी, गोलंदाजीत सुद्धा त्याने खूप चांगली कामगिरी. आता मात्र फलंदाजी करीत असताना पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका 6 धावांकरता आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला पाहावं लागेल. तिथे 2 धावा तर मिळतील, 4 धावा मिळतील का हा एक प्रश्न असेल, परंतु तिथे 2 धावा वसूल केल्या जात आहेत. धावसंख्येचा धावफलक जर आपण पाहिला तर 25 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. पायनीर हा संघ मात्र नाणेफेक जिंकतोय. आपण नक्कीच आपला निर्णय जो आहे तो लागलीच कळवायचा आहे, ही विनंती असेल. आणि या रखरखत्या उन्हामध्ये नक्कीच महत्वाचे बॅटर जे असतील ते नक्कीच धावून धावा काढण्यापेक्षा षटकार अथवा चौकार मारण्यासाठी आपला शक्ती नक्कीच खर्च करावी लागेल. या दरम्यान मात्र आडवा बॅटच्या सहाय्याने फटका खेळायचा होता. पिचिंग थोडीशी पुढे ठेवली, येतोय डॉट बॉल. या षटकातील हा मात्र तिसरा चेंडू. धावसंख्येचा धावफलक पाहिला तर 25 या धावसंख्येवर स्थगित आहे. आता केवळ 20 धावांची गरज आहे, परंतु या 20 धावा नक्कीच खूप चांगल्या रन रेटने आपल्याला त्या धावांपर्यंत पोहोचायचं, याची विशेष काळजी या दोन्ही बॅटर्सना घ्यावी लागेल. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका सजवत असताना तिथे क्षेत्ररक्षक काऊ करण्याच्या दिशेला सज्ज आहेत. तिथे केवळ मिळेल 1 धाव. खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 26 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5वा चेंडू या षटकातील. गोलंदाज मनन, खूप चांगले पिचिंग, खूप चांगला फटका तिथे पाहायला मिळतो एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येत असताना खूप चांगली फेकी देखील करतायत आणि केवळ मात्र 1 धाव घेण्याचा मानस दोन्ही फलंदाजाचा. धावसंख्या जर पाहिली तर 27 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूवर मात्र मोठा प्रहार. येतोय षटकार 6 धावांकरता. या षटकाची सुरुवात षटकाराने आणि शेवट देखील षटकाराने, फलंदाज देखील समान होता. निशांतच्या बॅटमधून या षटकातील आलेला हा दुसरा षटकार. 2 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 34 रन्स ऑन दी बोर्ड. आता केवळ 11 धावांची गरज असेल. 18 चेंडू 33 धावा ऑन दी बोर्ड.
12 धावांची गरज असेल. 18 चेंडूत आता केवळ 12 धावांची गरज असेल. गोलंदाजीसाठी मात्र नक्कीच बापू माने गोलंदाजीसाठी आले. ज्येष्ठ खेळाडू ते देखील आहेत आणि पहिल्याच चेंडूवर मात्र चकवा दिलाय. ज्येष्ठ खेळाडू ते देखील आहेत, परंतु क्रिकेट या खेळावर मात्र वयाचं कोणतंच बंधन नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मात्र वयाच्या 52व्या वर्षापर्यंत मात्र एक असा खेळाडू खेळला, विल्फ्रेड रोड्स, इंग्लंड या संघाकडून खेळत असताना. नक्कीच जेम्स अँडरसनची देखील आठवण येते. वयाच्या 42 वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट त्याने देखील खेळलंय ॲज अ फास्ट बॉलर म्हणून. त्यामुळे नक्कीच प्रवीण तांबेला आपण कोण विसरणार. नक्कीच वयाच्या 50व्या वर्षी कॅरेबियन प्रीमियर लीग मध्ये खेळ करत असताना पहिला भारतीय ठरण्याचा मान ज्याने आपल्या क्रिकेट आयुष्याची सुरुवात मात्र बॉक्स क्रिकेटने केली होती, तो तुमचा आमचा आवडीचा खेळाडू प्रवीण तांबे सर. नक्कीच त्याने देखील टेनिस क्रिकेटला मात्र वेगळ्या उंचीवर नेलं, एक क्रिकेटचा गौरव. या दरम्यान आखूड टप्प्याचा चेंडू, तिथे फटका फसलाय, पाहावं लागेल. खूप चांगला झेल तिथे मात्र मनन आपल्या नावे करत असताना आणि इथे मात्र महत्वपूर्ण विकेट्स मिळवत असताना गोलंदाज बापू माने आपल्या नावे करत असताना सलामीवर जोडी फोडण्यात मात्र तिसऱ्या षटकात यश मिळवलंय. त्याची जागा घेण्यासाठी मात्र अतुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आता धावांची गरज केवळ विजयासाठी असेल. 11 धावांची गरज असेल, त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 15. एक खूप सुंदर असं मैदान आहे, पाहता क्षणी प्रेमात पडावं. नक्कीच म्हणजे प्रेक्षकांकरता सुद्धा जवळजवळ 3 ते 4 ठिकाणी स्टेज आहेत. म्हणजे कोणताही क्षेत्ररक्षक भर उन्हात हा काही स्पर्धा पाहणार नाही आहेत. मैदानाच्या चोहूबाजूला हिरवीगार झाडं आहेत. या दरम्यान मात्र येतोय वाईड बॉल, अतिरिक्त धाव. आणि सर्कल क्रिकेट असेल तर क्रिकेट खेळायला आणि क्रिकेट पाहायला देखील मजा येते. ऑफ साईडला जर पाहिलं तर थोडीशी हलगत थोडीशी हिरवळ आहे आणि लाल मातीचं मात्र हे मैदान. या दरम्यान मात्र सुरेख असा फटका, जमिनीलगत कार्पेट पद्धतीचा खेळलेला फटका, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अंडरआर्म पद्धतीने मात्र हा फेकी करणार. 1 धावांकरता धावसंख्येचा धावफलक जर पाहिला 36 रन्स ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता केवळ 9 धावांची गरज असेल. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील मात्र 14 चेंडू. यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खूप सुरेख असा फटका सजवत असताना, परंतु पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, मिळेल केवळ 1च धाव. धावसंख्या 37 या धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते. षटकातील शेवटचा चेंडू, चेंडू भिरकावून दिलाय, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक तर आहेत, परंतु कोणताही क्षेत्ररक्षक चेंडूपाशी पोहोचणार नाहीये. मिळते 1 धाव. या एका धावसंख्येने मात्र होते षटकाची समाप्ती आणि धावसंख्येचा धावफलक 38 या धावसंख्येवर. आता 12 चेंडू आणि 7 धावांची विजयी गरज असेल.
12 मध्ये 7 बनवायचे आहेत. नक्कीच हा सामना लवकर खिशात घालण्याचा प्रयत्न असेल एस जी वॉरियर संघाकडून, पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखल होत आहेत. रोहन, फुलटॉस चेंडू होता. यावेळी मात्र लॉंगलेगच्या दिशेला 4 धावा वसूल करीत असताना बॅटर अतुल यांच्या बॅटमधून आलेला हा एक आकर्षक चौकार. आता केवळ 3 धावांची गरज असेल. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. अतुलजीने मात्र खूप चांगल्या पद्धतीने फटका सावलाय, पाहावं लागेल ह्या चेंडूवर ते मॅच फिनिश करतील का नाही. अजून एका चेंडूची आपल्याला वाट पाहावी लागेल. येथे 1 धाव, अजून 2 धावांची गरज आहे. त्यासाठी चेंडू शिल्लक असतील 10. या सामन्यामध्ये मात्र अमोलने काय फलंदाजी केलंय. 4 आकर्षक चौकार पहिल्या षटकात त्याने लगावले होते. तदनंतर मात्र त्याची बॅट शांत राहिली आहे. इथे मात्र सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळतोय की काय. 5वा चौकार जरूर येतोय, परंतु तिथे चिन्मयला आता परत मैदानात जायची गरज लागणार नाहीये, कारण हा सामना इथे मात्र एस जी वॉरियर संघ आपल्या नावे करताना अभिनंदन आणि कौतुक असेल दोन्ही संघांचं. खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळाली. चला, पायनीर संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्यायचे लागलीच आणि नेहरू नगर किंग्स आपण आपले 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत.